एव्हरीवन, वेलकम टू आविष्कार करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनल. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सायन्सचे जे काही आत्तापर्यंतचे पोलीस भरतीला क्वेश्चन आलेले त्यापैकी आपण 150 क्वेश्चन पाहिलेले. या व्हिडिओमध्ये आपण पुढचे 50 क्वेश्चन कव्हर करणार आहोत. बघा, 151 दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार संभवतो. ए. गलगंड, बी. वाढ खुंटणे, सी. रातांधळेपणा, डी. ॲनिमिया. तर याचं उत्तर आहे वाढ खुंटणे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 152 नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक कोठे वापरतात? ए. अवकाशातील अंतर मोजणे, बी. यापैकी नाही, सी. जमिनीवरील अंतर मोजणे, डी. समुद्रामध्ये अंतर मोजणे. तर याचं उत्तर आहे समुद्रामध्ये अंतर मोजणे. लक्षात ठेवा की 1 नॉटिकल मैल म्हणजे किती असतं, तर 1852 मीटर इतकं असतं, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 153 पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? ए. यापैकी नाही, बी. हेनरी फॉर्ड, सी. डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग, डी. लुई पाश्चर. ठीक आहे, तर उत्तर काय? डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग. पेनिसिलिन हे जे काही प्रतिजैवक आहे आणि ते पेनिसिलियम पासून बनवलेलं आहे आणि या पेनिसिलिनच्या वापरामुळे घटसर्प, निमोनिया हे जे काही रोगजंतू आहेत ते रोगजंतू याच्यामुळे नाश पावतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एड्स हा रोग कशामुळे होतो? ए. फंगस, बी. जीवाणू, सी. अमिबा, डी. विषाणू. तर याचं उत्तर आहे विषाणू. 155 मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीने लघुत्तम अंतर ... सेमी असते. ए. 5, बी. 30, सी. 20, डी. 25. तर याचं उत्तर आहे की 25 सेंटीमीटर इतकं असतं. क्वेश्चन नंबर 156 हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? ए. ग्लुकोमीटर, बी. सिटी स्कॅन, सी. सोनोग्राफी, डी. ECG. तर याचं उत्तर आहे ECG. आपल्या हृदयाचं जे कार्य व्यवस्थित चालतंय की नाही हे तपासण्यासाठी ECG हे उपकरण वापरलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन 157 लोणी, तूप यांचा कोणत्या पदार्थात समावेश असतो? चोथायुक्त पदार्थ, बी. स्निग्ध पदार्थ, सी. प्रथिने, डी. कर्बोदके. तर याचं उत्तर आहे स्निग्ध पदार्थ. क्वेश्चन नंबर 158 आवळ्यात कोणते जीवनसत्व असते? ए. क जीवनसत्व, बी. ब जीवनसत्व, सी. अ जीवनसत्व, डी. ड जीवनसत्व. तर याचं उत्तर आहे क जीवनसत्व. आवळ्यामध्ये क जीवनसत्व असतं, लक्षात ठेवा. तर असं सुद्धा विचारू शकता, क म्हणजे सी जीवनसत्व. तर या क जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव काय? तर लक्षात ठेवा क जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव आहे ॲस्कॉर्बिक आम्ल. आणि या सी जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो, हा हे सुद्धा लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 159 ग्रॅफाइट हे कोणत्या तत्वाचे रूप आहे? ए. नायट्रोजन, बी. हायड्रोजन, सी. ऑक्सिजन, डी. कार्बन. तर याचं उत्तर आहे कार्बन. ठीक आहे. ग्रॅफाइट हा एक धातू सारखी एक चकाकी असलेला एक करड्या रंगाचं मऊ असं कार्बनचं अपरूप आहे ग्रॅफाइट. आणि ते विद्युत सुवाहक आहे, त्याच्यामध्ये विद्युतधारा वाहते. तर विद्युत घटात इलेक्ट्रोड म्हणून या ग्रॅफाइटचा उपयोग केला जातो, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन 160 समुद्राची खोली मोजण्यासाठी डॉट वापरतात? ए. यापैकी नाही, बी. वर्णालेखन तंत्रज्ञान, सी. सोनार तंत्रज्ञान, डी. निष्कर्षण तंत्रज्ञान. तर याचं उत्तर आहे सोनार तंत्रज्ञान. तर या सोनारचं इंग्लिशमध्ये सांगायचं SONAR. तर याचं लॉंग फॉर्म सुद्धा विचारू शकतील की सोनारचा लॉंग फॉर्म काय आहे. तर सोनारचा लॉंग फॉर्म आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टीम. आणि या सोनारचं कार्य प्रतिध्वनीच्या तत्वावर चालतं, हेही लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन 161 खालीलपैकी कोणाला शुष्क बर्फ असे म्हणतात?
ए नायट्रोजन डायऑक्साईड, बी ऑक्सिजन, सी कार्बन डायऑक्साईड, डी हेलियम. तर याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. बघा स्थायीरूप कार्बन डायऑक्साईडला काय म्हणतात तर शुष्क बर्फ असं म्हणतात. आणि जे काही शीतगृह आहेत म्हणजे फ्रीज वगैरे तर याच्यामध्ये याचा वापर केला जातो. ठीक आहे. लक्षात ठेवा की स्थायीरूप कार्बन डायऑक्साईडला शुष्क बर्फ असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, JSW पॉवर प्लांट काय वापर करून वीज निर्मिती करतोय? ए अणुऊर्जा, बी यापैकी नाही, सी वायुगती, डी कोळसा. तर याचं उत्तर आहे कोळसा. क्वेश्चन नंबर 163, इंटरनेटसाठी लागणारा ऑप्टिकल फायबर केबल म्हणजे OFC तंत्रज्ञान हे कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे? ए पूर्ण आंतरिक परावर्तन, बी परावर्तन, सी अपरावर्तन, डी गुरुत्वाकर्षण. तर याचं उत्तर आहे पूर्ण आंतरिक परावर्तन. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो? ए कार्बन डायऑक्साईड, बी नायट्रोजन ऑक्साईड, सी मिथेन, डी क्लोरोफ्लोरो कार्बन. तर याचं उत्तर आहे क्लोरोफ्लोरो कार्बन या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो. नेक्स्ट क्वेश्चन, LED चे पूर्ण नाव काय आहे? ए लाईट इमिटिंग डायोड, बी लेझर इमिटिंग डायोड, सी लाईट इमिटिंग डिव्हाइस, डी लेझर इमिटिंग डिव्हाइस. तर याचं उत्तर आहे लाईट इमिटिंग डायोड. नेक्स्ट क्वेश्चन 166, यकृतामध्ये पित्तरस घेऊन तो पित्ताशयात संग्रहित करणारा अन्ननलिकेचा भाग कोणता? ए पित्ताशय, बी ग्रसिका, सी अन्नाशय, डी लहान आतडे. तर याचं उत्तर आहे लहान आतडे. 167, खालीलपैकी कोणता वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात? ए रेडॉन, बी प्रोपेन, सी मिथेन, डी इथर. तर याचं उत्तर आहे मिथेन. नेक्स्ट क्वेश्चन, छातीच्या पिंजरात एकूण किती हाडे असतात? ए 24, बी 22, सी 26, डी 28. तर याचं उत्तर आहे 24. आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये एकूण 24 हाडे असतात, हे लक्षात ठेवा. 169 बघा, एखाद्या व्यक्ती एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकतो? हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचा असा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. ए 1 महिना, बी 2 महिने, सी 15 दिवसांनी, डी 3 महिने. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं जर एकदा रक्तदान केला तर तो पुन्हा 3 महिन्याने तो रक्तदान करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा 170, प्रथिने कशापासून बनलेली आहे? ए अजीवनसत्वे, बी अमिनो ॲसिड, सी युरिक, डी ब जीवनसत्व. तर याचं उत्तर आहे अमिनो ॲसिडपासून प्रथिने बनलेली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा 171, मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? ए 46, बी 23, सी 25, डी 36. तर याचं उत्तर आहे 23 जोड्या असतात. आणि टोटल जर गुणसूत्रे म्हटलं तर ते सांगायचं 46. आणि जर जोड्या विचारल्या, पेअर्स विचारल्या तर सांगायचं 23. आणि या 23 जोड्यांपैकी 22 जोड्या ह्या अलिंगिक गुणसूत्राच्या असतात. एक जोडी लिंग गुणसूत्राची असते, ती म्हणजे X आणि Y. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा 172, मातीची आम्लता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मिसळतात? ए फॉस्फरस, बी जिप्सम, सी कॅल्शियम, डी सिलिका. तर याचं उत्तर आहे जिप्सम. क्वेश्चन नंबर 173, प्रकाश संश्लेषण यासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे? ए हिमोग्लोबिन, बी बिलिरुबिन, सी क्लोरोफिल, डी मेलॅनिन. तर याचं उत्तर आहे क्लोरोफिल. नेक्स्ट क्वेश्चन 174, सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? ए धुण्याचा सोडा, बी खाण्याचा सोडा, सी शेंदूर, डी मीठ. तर याचं उत्तर आहे सोडियम कार्बोनेटला काय म्हणतात
तर खाण्याचा सोडा म्हणतात. त्याचं रासायनिक सूत्रसुद्धा तुम्हाला विचारू शकतात किंवा रासायनिक फॉर्म्युला, तर तो काय आहे, तर NaHCO3 हा काय आहे त्याचा रासायनिक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आणि जर धुण्याच्या सोड्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर धुण्याच्या सोड्याला म्हणतात सोडियम कार्बोनेट, हे लक्षात ठेवा. आणि त्याचं रासायनिक सूत्र आहे Na2CO3, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा मी परत एकदा रिपीट करते कारण हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे, बऱ्याच एक्झामला विचारलेला आहे पोलीस भरतीला. सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खाण्याचा सोडा, त्याचं रासायनिक सूत्र आहे NaHCO3 आणि सोडियम कार्बोनेटला म्हणतात धुण्याचा सोडा आणि त्याचं रासायनिक सूत्र आहे Na2CO3. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा 175. जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या वस्तूवर कोणत्या बलाची क्रिया होत असते? ए यापेक्षा वेगळे उत्तर, बी इलेक्ट्रोमॅग्नेटिक, सी गुरुत्वीय, डी केंद्रकीय. तर याचं उत्तर आहे गुरुत्वीय. क्वेश्चन नंबर 176. रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता असते? ए RBC, बी WBC, सी कोलेस्ट्रॉल, डी हिपॅरिन. तर याचं उत्तर आहे कोलेस्ट्रॉल. ठीक आहे. रक्तातील कोलेस्ट्रॉल हा जो घटक आहे तो वाढल्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता वाढते. नेक्स्ट क्वेश्चन बघा 177. तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी खालीलपैकी कोणता क्रमांक डायल कराल? ए 108, बी 109, सी 100, डी 101. तर याचं उत्तर आहे 108. नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी कोणता आजार डासांमुळे फैलावत नाही? ए डेंग्यू, बी एड्स, सी मलेरिया, डी हत्ती रोग. तर याचं उत्तर आहे एड्स. ठीक आहे. आता जर मलेरियाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मलेरिया हा आजार प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स यामुळे होतो, हे लक्षात ठेवा. डेंग्यूवरती पण अजून आपण क्वेश्चन पाहिलेला, लक्षात ठेवा. डेंग्यू हा एडिस इजिप्ती या गटातील डासांमुळे होतो आणि हत्तीरोग हा क्युलेक्स या डासामुळे हत्तीरोग होतो. ठीक आहे. हत्ती रोगावरती पण क्वेश्चन विचारलेला आहे, तो पण आपण घेतलेला आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन 179. खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो? ए घरमाशी, बी मधमाशी, सी ॲनाफिलिस डासांची मादी, डी ढेकून. तर याचं उत्तर आहे ॲनाफिलिस डासांची मादी. तर आत्ताच बघितलं आपण की मलेरियाच्या बाबतीत की मलेरिया हा एक संसर्गजन्य रोग आहे आणि हा प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हा मलेरियाचा आदिजीव आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. पाण्याचे रेणुसूत्र काय? ए वॉटर, बी HO2, सी HO, डी H2O. तर याचं उत्तर आहे H2O. याच्यामध्ये हायड्रोजनचे 2 अणू असतात तर ऑक्सिजनचा 1 अणू असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. घरातील सर्व विद्युत उपकरणे ... दाखवतात. ए एकसर जोडणी, बी समांतर जोडणी, सी त्रयस्तर जोडणी, डी यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे समांतर जोडणी. आता विद्युत जोडणीचं 2 प्रकार केले जातात, एक म्हणजे एकसर जोडणी आणि दुसरं म्हणजे समांतर जोडणी. त्यापैकी घरातील जे विद्युत उपकरणे असतात त्यासाठी समांतर जोडणी हा प्रकार वापरला जातो. नेक्स्ट क्वेश्चन बघा 183. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? कार्बन डायऑक्साईड, बी फ्लोरोकार्बन, सी हायड्रोजन, डी वरीलपैकी नाही. तर याचं उत्तर आहे हायड्रोजन. बाकी हरितगृह वायू आहेत. ठीक आहे. या हरितगृह वायूमुळे पृथ्वीवरील तापमान वाढते, हेही लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. कोणताही पदार्थ द्रवात बुडवला असता त्याचे ... कमी होते? ए वस्तुमान, बी आकारमान, सी वजन, डी यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे वजन. आता वजनाचं एक SI एकक काय? न्यूटन आहे. वजनाचं सूत्र काय? W = mg. हे सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा 185. भूकंपाची तीव्रता मोजण्याच्या यंत्राला ... म्हणतात? ए रेडिमीटर, बी सिस्मोग्राफ, सी
स्पेक्ट्रोमीटर, डी रडार. तर याचं उत्तर आहे सिस्मोग्राफ. क्वेश्चन नंबर 186. पृथ्वीवरील 90 किलोग्राम वजन असणाऱ्या व्यक्तीचं वजन चंद्रावर डॉट डॉट असेल. ए 45 kg, बी 15 kg, सी 180 kg, डी 30 kg. तर याचं उत्तर आहे 15 kg. क्वेश्चन नंबर 187. शक्तीचे एकक काय आहे? ए न्यूटन, बी हर्ट्ज, सी वॅट, डी होल्ट. तर याचं उत्तर आहे वॅट. ठीक आहे. आता शक्ती कशाला म्हणतात? तर कार्य जलद किंवा मंद होण्याचं जे प्रमाण असतं त्याला शक्ती म्हटलं जातं, किंवा कार्य करण्याच्या दराला सुद्धा काय म्हटलं जातं? शक्ती असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ध्वनीचा वेग डॉट डॉट मध्ये सर्वात जास्त असतो. ए स्थायू, बी द्रव, सी वायू, डी निर्वात प्रदेश. तर याचं उत्तर आहे स्थायू. ठीक आहे. आता ध्वनीचा साधारण वेग किती असतो? 343 मीटर पर सेकंद आहे. हे लक्षात ठेवा. ध्वनीचा साधारण वेग किती आहे? 343 मीटर पर सेकंद. आणि तो स्थायू या माध्यमामध्ये कसा असतो? जास्त असतो. ठीक आहे. 189 बघा. कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? ए अल्फा, बी बीटा, सी गॅमा, डी यूव्ही. तर याचं उत्तर आहे गॅमा. जे काही रेज आहेत त्यांचा यूज केला जातो कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी. ठीक आहे. आता हे गॅमा किरण रेडिओ ॲक्टिव्ह अणूंच्या केंद्रकातून निघतात आणि गॅमा किरणांचा कॅन्सरच्या पेशी मारण्यासाठी सुद्धा उपयोग केला जातो. लक्षात ठेवा. आणि ती केंद्रकातून बाहेर पडणारी विद्युत चुंबकीय प्रावरणे असतात. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आणि ह्या गॅमा किरणांचा शोध कोणी लावला असा क्वेश्चन विचारला तर लक्षात ठेवा की 1900 मध्ये पॉल विलार्ड या फ्रेंच शास्त्रज्ञाने या गॅमा किरणांचा शोध लावला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? ए हरित क्रांती, बी दुग्ध क्रांती, सी वातावरणातील परिणाम, डी मानवी आजार. तर याचं उत्तर आहे वातावरणातील परिणाम. क्वेश्चन नंबर 191. कार्बन डेटिंग डॉट डॉट ही निश्चित करणारी शास्त्रीय पद्धत आहे. ए कार्बनची जोडी, बी कोळशाचे साठे, सी वस्तूचे वय, डी कार्बनची मात्रा. तर याचं उत्तर आहे कार्बन डेटिंग ही वस्तूचं वय निश्चित करण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे. आता त्याच्यासाठी बघा कार्बन डेटिंगसाठी कार्बन 14 किंवा C14 हे मूलद्रव्य वापरलं जातं. आणि कार्बन डेटिंग ही संकल्पना ही हाफ लाईफ पिरियड यावरती आधारित आहे. हेही लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 192. रक्तदाब कोणत्या साधनांच्या सहाय्याने मोजला जातो? ए थर्मामीटर, बी बॅरोमीटर, सी स्पिग्मोमॅनोमीटर, डी लॅक्टोमीटर. तर रक्तदाब स्पिग्मोमॅनोमीटर या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो. आता थर्मामीटर तापमापक आहे तो, बॅरोमीटर हा वायू दाब मापक आहे आणि लॅक्टोमीटर ही दुधाची सापेक्ष घनता मोजली जाते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 193. डॉट डॉट या वायूचे हवेतील प्रमाण सर्वाधिक असत. ए ऑक्सिजन, बी नायट्रोजन, सी कार्बन डायऑक्साईड, डी अमोनिया. तर याचं उत्तर आहे काय की कोणत्या वायूचं हवेमध्ये जास्त प्रमाण असतं तर तो वायू आहे नायट्रोजन. ठीक आहे. लक्षात ठेवा की नायट्रोजन हा हवेमध्ये जास्त प्रमाणामध्ये असतो. जवळजवळ 78% एवढा त्याचं प्रमाण असतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 194. आम्लवर्षा ही खालीलपैकी कोणत्या वायूचा हवेतील प्रदूषणामुळे होते? ए CO2, बी CO, सी NHY, डी NO2 and SO2. तर याचं उत्तर आहे Na2 and SO2 म्हणजेच काय की सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन. ठीक आहे. नायट्रोजन डायऑक्साईड, नायट्रोजन इथं NO2 म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड आणि SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड. ठीक आहे. यांची अभिक्रिया होऊन एक आम्लवर्षा तयार होते आणि आम्लवर्षा ही वनस्पती आणि प्राण्यांवर खूप विपरीत परिणाम त्याचा होतो आम्लवर्षाचा.
नेक्स्ट क्वेश्चन बघा, अग्निशमन यंत्रमध्ये कोणता वायू वापरतात? ए हायड्रोजन, बी ऑक्सिजन, सी कार्बन डायऑक्साईड, डी कोगॅस. तर याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. 196, इंडोसल्फान हे कशाचे उदाहरण आहे? ए बुरशीनाशक, बी जीवाणुनाशक, सी तणनाशक, डी कीडनाशक. ठीक आहे, तर हे काय आहे? कीडनाशक आहे इंडोसल्फान. बघा, हे इंडोसल्फान एक कीडनाशक आहे. आणि हे जर रासायनिक सूत्र काय आहे इंडोसल्फानचं, तर ते लिहून घ्या की C9H6 Cl6 आणि O15 म्हणजे O15. ठीक आहे, हे त्याचं रासायनिक सूत्र आहे इंडोसल्फानचं. ठीक आहे, परत सांगते C9H6 Cl6 O15. 197, इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून निर्माण होते? ए स्वादुपिंड, बी यकृत, सी मूत्रपिंड, डी प्लीहा. तर याचं उत्तर आहे स्वादुपिंड. क्वेश्चन नंबर 198, कांदा कापताना डॉट डॉट हा वायू बाहेर आल्याने डोळ्यात पाणी येते. ए अमोनिया, बी कार्बन डायऑक्साईड, सी नायट्रोजन, डी ओझोन. तर याचं उत्तर आहे अमोनिया. कांदा कापताना अमोनिया हा वायू बाहेर आल्याने डोळ्यात काय होतं? पाणी येतं. आणि हा अमोनियाचं रेणुसूत्र जर विचारलं तर लक्षात ठेवा NH3 हे काय आहे? त्याचं रेणुसूत्र आहे अमोनियाचं. ठीक आहे, 199 बघा, डॉट डॉट या वायूमुळे 1984 साली आहे, तिथं स्टार झाले चुकून, साली भोपाळ येथे दुर्घटना झाली आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागला. कोणत्या वायूमुळे? ठीक आहे, ए मिथेन, बी फॉस्फरस पेटॉक्साइड, सी क्रिप्टॉन, डी मिथाइल आयसोसायनाइड. तर याचं उत्तर आहे मिथाइल आयसोसायनाइड. बघा, भोपाळ येथील वायू दुर्घटनेमध्ये मिथाइल सायनेट या वायूला युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड या कंपनीच्या टाकीमुळे गळती झाली होती. लक्षात ठेवा, ती कंपनी कोणती आहे? भोपाळमध्ये ही जी काही दुर्घटना घडली तर युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड या कंपनीच्या टाकीमध्ये गळती झाली होती. ठीक आहे, ह्या वायूमुळे. कोणत्या? मिथाइल आयसोसायनाइड. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, 200, सापेक्षता वादाचा सिद्धांत कोणी मांडला? ए डॉक्टर भटकर, बी डॉक्टर गोवीकर, सी न्यूटन, डी आइन्स्टाईन. तर याचं उत्तर आहे आइन्स्टाईन. ठीक आहे, तुम्ही जर हा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. वरती जो बेल आयकॉन आहे तिथे क्लिक करा, म्हणजे आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. ठीक आहे, या ठिकाणी आपले 200 क्वेश्चन कवर झालेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून काही क्वेश्चन सायन्सचे कवर करू जे एक्झामला आत्तापर्यंत विचारलेले आहेत. ठीक आहे, तेच क्वेश्चन रिपीट होतात. ऑप्शनसुद्धा त्याचं पण एक्सप्लेनेशन लक्षात घ्या. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.